शिक्षक दिन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं 5 सप्टेंबर हे नाव। पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक अशी शाळा आहे जिथे 11 फेब्रुवारीला शिक्षक दिन साजरा केला जातो। शिक्षण प्रसारासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या एका महान शिक्षकाची आठवण म्हणून ही परंपरा गेल्या 5 दशकांपासून जपली जाते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव येथे साजरा होणारा हा आगळावेगळा शिक्षक दिन खरोखरच कौतुकास्पद आहे। एका ध्येयवेड्या शिक्षकाप्रती असलेली कृतज्ञता पाहून मन भरून येतं। परंपरेपेक्षा वेगळा कृतज्ञतेचा शिक्षक दिन साजरा केला जातो। नेमकी काय आहे ही परंपरा पाहूयात या विशेष रिपोर्टमधून। कोकणातील कुडाळ तालुक्यातील माणगाव खोरे याच खोऱ्यात 1959 साली शिक्षणाची ज्ञानगंगा वाहती करण्यासाठी कैलासवासी मोहनराव रांगणेकर यांनी श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाची स्थापना केली। दुर्गम भागातील मुलांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं। मात्र शाळा वाढवण्याच्या ध्यासात त्यांचं स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झालं आणि 11 फेब्रुवारी 1971 रोजी त्यांचं निधन झालं। आज शिक्षक दिन यामध्ये आम्ही सहभागी होतो। आम्हाला आज कळले की शिक्षक कसे शिकवतात व ते शिकवत असताना आम्ही त्यांना हसतो। त्यांना कसं वाटत असेल ते आज आम्हाला कळलं। मी 6वी ब या वर्गावर शिकवत होते। त्यांनी खूप चांगल्या प्रकारे माझं ऐकून घेतलं। त्यांना मी चांगल्या प्रकारे शिकवलं, त्यांनाही चांगले वाटले। खरं तर शिक्षक दिन जगभरातच म्हणजे महाराष्ट्रात 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो। पण आमच्या माणगावच्या श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव आमच्या शाळेची एक अनोखीच परंपरा आहे। आमच्या शाळेचे प्रारंभिक मुख्याध्यापक मोहनराव रांगणेकर यांचा 11 फेब्रुवारी 1971 रोजी वा स्मृती दिन हा आमच्या शाळेत त्यांची आठवण म्हणून शिक्षक दिन साजरा करण्यात येतो। मी आज इयत्ता 9वी व 8वी या वर्गाला मराठी हा विषय शिकवला। खरंच खूप छान अनुभव होता। या 11 फेब्रुवारी या दिवसाची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत असतो, कारण शिक्षकांप्रमाणे आपणही शिकवावं मुलांना अशी आमची इच्छा असते आणि शिक्षकांचं अनुकरण करतच मी आज इयत्ता 9वी व 8वीला मराठी विषय शिकवण्याचा प्रयत्न केला आणि या 2 वर्गांनीही मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले। शिक्षक कसे शिकवतात हा आम्हाला अनुभव खूप चांगला मिळाला, त्यामुळे मला तर खूप मजा आली आज शिकवताना। आपल्या संस्थापकाचा, आपल्या पहिल्या मुख्याध्यापकाचा हा स्मृती दिन माणगाव हायस्कूलनं एका अनोख्या पद्धतीनं साजरा करायला सुरुवात केली। तो दिवस म्हणजे शिक्षक दिन। आज या शाळेत 5वी ते 12वीचे विद्यार्थी संपूर्ण शाळेचा शिक्षक दिनादिवशी डोलारा सांभाळत असतात। मी आज मुख्याध्यापक ही भूमिका बजावली। मला त्याबद्दल स्वतःचा खूप अभिमान वाटतोय। दिन हा खूपच चांगला होता। आम्हाला खूप आनंदही वाटला। म्हणजे मुख्याध्यापकांचं कोणतं कर्तव्य असतं, शाळेचे नियोजन कसे करावे, शिस्त कशी राखावी, विद्यार्थ्यांकडे लक्ष कसा द्यावा, इतर शिक्षक कसे शिकवतात, ही सगळ्यात मोठी आणि जबाबदारीची कामे असतात। आमच्या शाळेचे माजी मुख्याध्यापक, सगळ्यात प्रथम मुख्याध्यापक कैलासवासी मोहनराव रांगणेकर सरांच्या स्मृती दिनानिमित्त 11 फेब्रुवारी 1971 रोजी त्यांचं निधन झालं। त्यानिमित्ताने आमच्या या शाळेमध्ये हा शिक्षक दिन साजरा केला जातो। आजच्या दिवशी या शाळेचं चित्र पूर्णपणे बदललेलं असतं। नेहमी वर्गात बाकावर बसणारे विद्यार्थी चक्क मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या भूमिकेत दिसतात। इतकंच नाही तर वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई आणि प्रयोगशाळा सहाय्यक ही पदं देखील विद्यार्थीच भूषवतात। संपूर्ण देशभरात 5 सप्टेंबर ह्या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो, परंतु श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयामध्ये 11 फेब्रुवारी ह्या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो। याचे कारण काय असेल बरे? तर याचे कारण म्हणजे आपल्या शाळेचे पहिले मुख्याध्यापक, प्रारंभिक मुख्याध्यापक कैलासवासी मोहनराव रांगणेकर सर
यांनी 70 ते 75 वर्षापूर्वी आपल्या डोळ्यासमोर एक दृष्टिकोन ठेवून मोठ्या नोकरीच्या संधी असताना सुद्धा आपल्या ग्रामीण भागात शाळा सुरू केल्या. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची दालना खुली करून दिली आणि हे सगळे करत असताना त्यांनी आपले तन मन धन अर्पून तिथे काम केले आणि त्यांनी त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केला. या सगळ्या व्यापामध्ये, शिक्षणाच्या व्यापामध्ये त्यांची तब्येत बिघडली आणि ते शाळेत सेवेत असताना त्यांचे निधन झाले. त्यांची स्मृती आपल्या कायम डोळ्यासमोर राहावी या दृष्टिकोनातून हा आजचा दिवस 11 फेब्रुवारी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आज मी 6वी आणि 9वी या वर्गाला गणित हा विषय शिकवण्याची संधी मिळाली. मला खूप प्रचंड चांगलं वाटलं आणि त्या मुलांनी सुद्धा मला खूप प्रतिसाद दिला. खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. मी शिकवलेलं त्यांना समजलं असं त्यांनी मला सांगितलं. शिक्षक समोर राहून कशी शिकवतात, आपल्याला समजते की नाही हे त्यांना कळतं, हे आपल्याला त्यांना कसं वाटतं हे आज मला समजलं. आपण मागच्या बेंचवर बसून हसतो तेव्हा त्यांना कसं वाटत असेल याची पण आज मला जाणीव झाली. त्यामुळे आपण आपल्या शिक्षकांचा आदर केला पाहिजे. ते जे मार्गदर्शन करतात ते आपण आपला केंद्रबिंदू समजून तसे वागलं पाहिजे हे आज मला समजलं. आज आमच्याच सहकाऱ्यांनी, आमच्या वर्गातल्या मुलांनीच आम्हाला शिकवलं. आम्हाला खूप छान वाटलं. काही गोष्टी समजल्या, काही शंका निर्माण झाल्या, पण सगळ्यांनी प्रयत्नच केला आणि मस्त वाटलं शिकवलं. माझे सगळे मित्र चांगले शिकवले. आज आमच्या वर्गात 4 तास झाले. सगळ्यांनी मस्त शिकवलं. दरवेळी शिक्षक शिकवतात तेव्हा आम्ही दंगामस्ती पण करतो, पण आज शांत होते सगळे वर्गातले. दुसरीकडे वर्षभर ज्ञानदानाचं काम करणारे शिक्षक आज विश्रांती घेतात, पण ही विश्रांती केवळ नावालाच असते. ते आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचं निरीक्षक म्हणून परीक्षण करत असतात. आपले विद्यार्थी शाळा कशी चालवतात, शिस्त कशी पाळतात हे पाहून शिक्षकांचा ऊर अभिमानानं भरून येतो. मी आज 2 वर्गांना शिकवलं. दुसरा तास होता माझा 9वी क या वर्गावर. त्या वर्गात मी भूगोल शिकवलं आणि त्यानंतर आता शेवटचा म्हणजे 4था तास होता माझा 9वी अ या वर्गावर. त्या वर्गावर मी इंग्लिश ग्रामर शिकवलं. त्यामुळे हा शिक्षक दिन आमच्या शाळेमध्ये असा साजरा केला जातो की आम्ही म्हणजे मुलं जी असतात ती ज्यांना वाटतं की आपण शिक्षक म्हणून 1 दिवसासाठी शिक्षक म्हणून शिकवावं, ती मुलं अर्ज देतात. काही शिक्षक असतात त्यांच्याकडे ती अर्ज देतात. त्यानंतर त्या अर्जावर आम्ही लिहितो की आम्हाला ह्या वर्गात शिकवायचं आहे आणि त्यानंतर त्या वर्गात आम्ही मग दुसऱ्या दिवशी शिकवायला जातो. तर त्या दिवशी मुलांवर सगळा कारभार असतो. शिक्षक तर असतातच सोबतीला, पण मुलं सगळी म्हणजे शिक्षक वर्गात जातात आणि शिकवतात. तर आमच्या शाळेचे म्हणजे श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगावचे प्रारंभी मुख्याध्यापक कैलासवासी मोहनराव रांगणेकर हे 11 फेब्रुवारी 1971 रोजी त्यांचं निधन झालं काही कारणास्तव. तेव्हा त्याच्या आधी त्यांनी ह्या आमच्या ग्रामीण भागात शाळा खोलल्या. शाळा आमची सुरू केली. त्यानंतर मग शाळा सुरू केल्यानंतर त्यांना असं वाटत होतं की ही शाळा खूप मोठी व्हावी आणि आज आम्हाला दिसतंय की आमची शाळा खूप मोठी झालेली आहे. आणि त्यावेळी त्यांनी आपलं धन अर्पून जे काही परिश्रम घेतले आहेत ते आम्हाला दिसून येतात. त्यामुळे आम्ही त्यांची आठवणीप्रित्यर्थ आम्ही 11 फेब्रुवारी रोजी दरवर्षी आम्ही शिक्षक दिन साजरा करतो. 5 सप्टेंबर हा राष्ट्रीय शिक्षक दिन आहेच, पण माणगाव हायस्कूलनं जपलेली ही 11 फेब्रुवारीची परंपरा गुरु शिष्य नात्यातील एक वेगळाच ओलावा असल्याची साक्ष देते. कैलासवासी रांगणेकर सरांनी लावलेल्या ज्ञानवृक्षाची फळं आजचे विद्यार्थी अत्यंत समर्थपणे चाखत आहेत आणि ती परंपरा पुढे नेत आहेत. माणगाव हायस्कूलच्या उपक्रमाचं संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे. या वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या प्रशालेमध्ये 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा न करता हा 11 फेब्रुवारीला केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे राष्ट्रपती शिक्षक होते. शिक्षक म्हणून ते राष्ट्रपती पदापर्यंत गेले म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो. संपूर्ण देशभर हा 5 सप्टेंबर साजरा केला जातो, परंतु आपल्या प्रशालेमध्ये 11 फेब्रुवारीला साजरा करण्याचं एकच कारण आहे की या शाळेची स्थापना जी आहे ते 1959ला झाली. तेव्हापासून या शाळेमध्ये प्रारंभिक मुख्याध्यापक कैलासवासी मोहनराव रांगणेकर यांनी या शाळेमध्ये या माणगाव खोऱ्यामध्ये शिक्षणाची दालने खुली केली आणि या शाळेची स्थापना करून संस्थाचालकांच्या माध्यमातून शाळेची स्थापना करून या ठिकाणी प्रारंभिक मुख्याध्यापक म्हणून काम केलं.
शाळेसाठी अहोरात्र कष्ट केले आणि या ठिकाणी माणगाव खोऱ्यामध्ये शिक्षणाची दालनं खुली केली. त्यामुळे त्यांचा स्मृतिदिन जो आहे तो या शाळेमध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. यासाठी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ही सगळी कामं एक दिवस 11 फेब्रुवारीला विद्यार्थी जे आहेत ते साजरे काम करत असतात आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम जे मुख्य शिक्षक आहेत हे करत असतात. आणि अशा पद्धतीने हा दिवस जो आहे तो 11 फेब्रुवारी हा शिक्षक दिन म्हणून श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या प्रशालेमध्ये साजरा केला जातो.